सोलापूर एक छोटंसं शहर. पुणे नाक्यापासून ते सोरेगावपर्यंत आणि भैया चौकपासून ते अक्कलकोट रोडपर्यंत जाण्यासाठी सध्या तरी 20 ते 25 मिनिट लागतात टू व्हीलरवरून. सोलापूरमध्ये देखील गर्दी वाढली आहे. तर या गर्दी वाढण्यामागची प्रमुख कारणे कोणती आहेत आज आपण लक्षात घेऊयात. मी सुबोध रमेश सुतकर. शहरात सर्वात जास्त जी गर्दी होती ती अनधिकृत रिक्षावाल्यांची. 18 वर्षे पूर्ण नसलेली मुलं रिक्षा चालवतात. त्यातल्या त्यात कोणताही गणवेश व बिले नसलेली रिक्षावाले, तोंडात कंटिन्यू मावा टाकून डिवायडर रंगवणारे आणि रिक्षामध्ये डीजे लावून भन्नाट रिक्षा पळवणारे हे रिक्षावाले, कधी पण कुठं पण कसंही वळणारे हे रिक्षावाले, मनाने वाटेल तेवढे भाडे घेऊन रिक्षाचे मीटर फक्त शो पुरते ठेवणारे असे हे आताचे रिक्षावाले. या रिक्षावाल्यांचा अनुभव सर्रास सर्वांनीच घेतला असेल. त्यामध्ये मध्यमवर्गीय, कामगार लोक, विद्यार्थी जे आहेत शहरातील आणि आपले नवीन शहरामध्ये आलेले आपले पाहुणे, यांना या रिक्षावाल्यांचा चांगलाच अनुभव आलेला असेल. सध्या तरी प्रामाणिकपणे काम करणारे, नियमांचे पालन करणारे रिक्षावाले फारच कमी राहिलेत. हे असं वर्षानुवर्ष चाललंय हे सर्वांनाच माहिती आहे आणि हे महानगरपालिकेच्या आशीर्वादामुळे झालंय. कारण बंद पडलेलं अथवा बंद पाडण्यात आलेलं हे परिवहन खातं महाराष्ट्रातील एक नामवंत महानगरपालिका म्हणजे सोलापूर महानगरपालिका, जिथं परिवहन विभागातील 10 ते 12 बसेस सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत. शहरातील प्रदूषणाचा कारखाना यांना म्हटलं तरी चालेल. इतक्या तुटक्या फुटक्या की त्यांच्या खिडक्यांचे काचा व आतील खुर्च्या आणि लाईटचे दिवे चक्क गडप असतात. तरी पण कौतुक करावं लागतं, अशी पण बस सध्या चालू आहे. हे कौशल्य फक्त महानगरपालिकाच करू शकते आणि त्यातल्या त्यात सोलापूर महानगरपालिका. सोलापूर शहर हे उद्योगपतींचं, व्यापाऱ्यांचं किंवा क्लास 1 ऑफिसर लोकांचं शहर नाहीये. यातील 70 ते 80% लोक हे मजूर व नोकरदार वर्ग आहेत, ज्यांना दररोज गाडी वापरणं परवडत नाही. तरी पण नाईलाज असतो त्यांना गाड्या वापरून आपल्या पगारातील जास्तीत जास्त पैसा पेट्रोलवर खर्च करावा लागतो. विडी घरकुल, कुमठा नाका, विजापूर नाका, पुणे नाका या परिसरामध्ये मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्टीमध्ये राहणारे विद्यार्थी आणि विशेष म्हणजे विद्यार्थिनी यांना शिक्षणासाठी थोडासा लांबचा प्रवास करावा लागतो आणि तो प्रवासांना परवडत नाहीये. या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेकडून अशी विशेष गाड्यांची सोय केली पाहिजे. फक्त त्यांच्यासाठीच नाही तर शहरातील इतर मजूर वर्गासाठी, कामगारांसाठी ही सोय केली जावी. त्याच्यामुळे शहरातील पर्यटन देखील वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनधिकृत रिक्षावाल्यांची संख्याही कमी होईल. आणि महानगरपालिकेने अशा बसेस निवडाव्यात किंवा अशा बसेस द्याव्यात की त्या बसमध्ये बसण्याची इच्छा सर्वांनाच व्हावी. आपल्या सोलापूर महानगरपालिकेला एवढीच विनंती की लवकरात लवकर एक आधुनिक आणि चांगली बस सेवा सोलापुरात सुरू करावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. नमस्कार.